दिवाळीच्या रात्री मी माझ्या पत्नीला खरेदीसाठी बाजारात घेऊन गेलो. ती खूप आनंदी होती, पण एका दुकानात पोहोचताच तिचा चेहरा एकदम पांढराच झाला. मी त्या दुकानदाराकडे पाहिलं. तो साधारण 20 वर्षांचा मुलगा होता. ते पाहून माझी पत्नी एवढी का घाबरली की ती थेट घरी परत जायला निघाली. घाबरून तिला ताप चढला. तिची अवस्था पाहून मी खूप चिंतेत पडलो आणि उत्सुकतेने पुन्हा त्या दुकानात गेलो. दुकान बंद होतं, पण शटर थोडं उघडं होतं. मी खाली वाकून आत पाहिलं आणि माझ्या अंगावर काटा आला. आत माझ्या पत्नीसारखे 3 चेहरे मला दिसले. जेव्हा आम्ही त्या बांगड्यांच्या दुकानात प्रथम गेलो होतो, तेव्हा मीरा थोडी घाबरल्यासारखी म्हणाली, "कुणाल, मला श्वास घेणं कठीण वाटतंय. इथून निघूया." मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, "आत्ताच तर बांगड्या पाहिल्याही नाहीत, मग असं अचानक का?" ती म्हणाली, "माझा मूड नाही. खूप उशीर झाला आहे. घरी आई बाबा एकटे असतील." हे ऐकून मी अचंबित झालो, कारण मीरा कधीच माझ्या आईवडिलांच्या बाबतीत एवढ्या काळजीने बोलली नव्हती. आज अचानक त्यांची आठवण का झाली हे मला कळेना. त्या दुकानातल्या काउंटरवर मला बांगड्या दिसल्या, अगदी त्या रंगाच्या, ज्या रंगाच्या बांगड्यांची आम्ही सगळ्या बाजारात शोध घेत होतो, आणि त्या कुठेच सापडल्या नव्हत्या. मी म्हणालो, "मीरा, बघ, तुझ्या ड्रेसशी मॅच होणाऱ्या बांगड्या इथेच आहेत. फक्त 2 मिनिटं हाताचा साईज सांग आणि आपण घेऊया." पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. ती गंभीरपणे म्हणाली, "कुणाल, मला आता त्या बांगड्याही नको आहेत. तुला समजत नाही का? मला खरंच दम लागतोय इथे." ते म्हणताच ती परत निघाली. दुकानदार मुलगा आम्हाला आश्चर्याने पाहत म्हणाला, "भाऊ, वहिनींना काय झालं?" मी कठोरपणे म्हणालो, "काही नाही," आणि आम्ही निघून आलो. माझा तिच्यावर खूप राग झाला होता. संध्याकाळपासून ती म्हणत होती की तिची खरेदी पूर्ण झालेली नाही, आणि आता जेव्हा तिला खरंच हव्या होत्या त्या बांगड्या दाखवल्या, तेव्हा ती काहीही न घेता परत आली. आम्ही आधीच 8-9 दुकानं फिरून आलो होतो. प्रत्येक ठिकाणी मी तिला सांगत होतो की दुसऱ्या रंगाच्या बांगड्या घे, पण ती हट्टाने म्हणत होती की फक्त त्या रंगाच्या बांगड्या हव्यात. आता जेव्हा बांगड्या सापडल्या, तेव्हा ती घेण्यास नकार देते. मला काही समजेनासं झालं. घरी परतल्यावर आमचा प्लॅन बाहेर जेवणाचा होता, पण माझा मूड खराब झाला होता. मी मीराकडे पाहिलं. ती अगदी शांत होती, जणू खोल विचारात. मी तिला विचारायचा प्रयत्न केला की काय झालंय, पण नंतर वाटलं ती स्वतःहून सांगेलच. घरी पोहोचलो तर मुले आमची वाट पाहत होती. सामान्यतः जेव्हा आम्ही बाहेरून घरी येतो, तेव्हा मीरा आधी मुलांशी बोलते, त्यांच्यासोबत गप्पा करते, त्यांना खरेदी दाखवते. पण यावेळेस ती थेट आपल्या खोलीत गेली. तिचं असं वागणं, शांतपणा, उदासीनता मला खूप खटकत होतं. मी मुलांना त्यांचा सामान दिला आणि खोलीत गेलो. ती ब्लँकेट ओढून झोपलेली होती. मला तिचा राग अजिबात आला नाही. उलट तिची अवस्था पाहून काळजी वाटू लागली. मी म्हणालो, "मीरा, मीरा उठ, मला काही सांगायचं आहे." मी 2-3दा तिला उठवण्याचा प्रयत्न केला. शेवटी ती हलक्याच आवाजात म्हणाली, "कुणाल, माझं डोकं फार दुखतंय. मला थोडा वेळ एकटं राहू दे." मी म्हणालो, "ठीक आहे, मी जातो. पण हे तरी सांग, नेमकं झालं तरी काय आहे? काय झालं होतं त्या दुकानात? तुझा चेहरा अचानक का उतरला? तू इतकी शांत का झालीस?" मी विचारलं. ती म्हणाली, "काही नाही झालं. फक्त तिथे खूप गर्दी होती. दिवाळी होती, लोक जास्त होते. गोंगाट, ट्रॅफिक, सगळं खूपच होतं. माझा BP वाढला आणि मला काही समजेनासं झालं. म्हणून मी परत आले. काही मोठं कारण नाही आहे. काळजी करू नकोस. सकाळपर्यंत मी सावरून जाईन." हे म्हणत तिने पुन्हा ब्लँकेट ओढून घेतलं. मी आश्चर्याने उभा राहून तिच्याकडे बघत राहिलो. तिच्या बोलण्यात काहीतरी खरं होतं, पण तरीही मनात कुठेतरी खात होतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे, जे मला अजून माहीत नाही. ती दिवाळी माझ्या आयुष्यातील सर्वात विचित्र दिवाळी ठरली, कारण मीराशी लग्न होऊन आम्हाला 13-14 वर्षे झाली होती, आणि या सर्व वर्षात मला आठवत नाही
की आम्ही कधी दिवाळी इतक्या शांततेत आणि उदासीनतेत साजरी केली असेल. दरवर्षी ती मुलांना आईवडिलांकडे सोडून माझ्यासोबत बाहेर जायची. आम्ही बाजारात फिरायचो, जेवण करायचो, आईस्क्रीम खायचो, खरेदी करून घरी परतायचो. मुले आम्हाला बिलगून धरायची. ती त्यांच्याशी बोलायची, त्यांना खरेदीतून आणलेली गोष्टी द्यायची. मी टीव्ही समोर बसायचो, ती केक बनवायची. अशा रीतीने आमची संध्याकाळ आनंदात जायची. पण यंदा सगळंच बदलून गेलं होतं. आईनेही काळजीने विचारलं, कुणाल, मीराची तब्येत ठीक आहे का? घरी आल्यापासून ती खोलीतच बसली आहे. तुमच्यात काही भांडण वगैरे झालं आहे का? मी नकारार्थी मान हलवली आणि म्हणालो, नाही आई, काहीच नाही. तिचा अचानक बीपी वाढला, म्हणून ती खोलीत जाऊन झोपली आहे. थोड्या वेळाने तब्येत बरी झाली की उठेल. आई गप्प झाली, पण मुलंही अस्वस्थ दिसत होती. म्हणून मी त्यांच्यासोबत थोडा वेळ खेळायला लागलो. 2-3 तास झाले, तरीही मीरा बाहेर आली नाही. शेवटी मी खोलीत गेलो, तर ती समोरच्या भिंतीकडे बघत बसली होती. मी तिच्या पायाजवळ बसलो आणि सौम्यपणे विचारलं, काय झालं आहे? खूप अस्वस्थ वाटतंय बघ. जे काही आहे ते मला सांग. तू सांगितलंस तरच मी समजून घेऊ शकतो. ती म्हणाली, जर मी तुला सगळं सांगितलं तर तू मला माफ करशील का? मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती अगदी हरवलेली वाटत होती, जणू काही गूढ विचारात गडलेली होती. अशी काय गोष्ट आहे जी तू सांगू शकत नाही? मी तुझा नवरा आहे. तुझी चूक काय आहे हे तरी सांग, मी म्हणालो. माझ्या मनात आता थोडा रागही येऊ लागला होता. इतकं काहीतरी गंभीर असूनही ती सरळ काहीच का सांगत नाही, आणि सांगते तरी अशा इशाऱ्यात की मला काही कळेनाच. तिने एकदम थंड नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि मग बाजूच्या टेबलावर ठेवलेला पाण्याचा जग उचलून जोरात जमिनीवर आपटला. मी दचकून तिच्याकडे बघत राहिलो. काय बोलावं समजलंच नाही. त्या आवाजाने आईवडील आणि मुले सगळेच खोलीत आले. पण तोवर मीराची अवस्था अजून बिघडली होती. ती वेड्यासारखी स्वतःचे केस ओढू लागली. केस ओढून थकली की स्वतःलाच चापट मारू लागली. हे पाहून मुले घाबरून रडायला लागली. मी मीराला खांद्याने धरून हलवून म्हणालो, भानावर ये. मुले इथे आहेत, ते घाबरत आहेत. पण तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. उलट तिची मानसिक अवस्था अधिकच बिघडत चालली होती. मी मुलांना घेऊन बाहेर आलो. आई तिच्याजवळ थांबली, पण तीही तिला सावरू शकली नाही. मी ताबडतोब डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर घरी आले. त्यांनी मीराला पाहून सांगितलं, यांना मानसिक धक्का बसलेला आहे. कदाचित एखादी जुनी गोष्ट अचानक आठवली असेल, जी आतून यांना पोखरत आहे. मी काहीच बोललो नाही. डॉक्टरांनी तिला झोपेचे इंजेक्शन दिले आणि निघून गेले. मुले रडता रडता झोपली होती. मी आईवडिलांना औषध देऊन त्यांच्या खोलीत झोपवलं आणि स्वतः ड्रॉइंग रूममधील सोफ्यावर येऊन पडलो. डोकं सुन्न झालं होतं. काहीच समजत नव्हतं. हे सगळं अचानक असं का आणि कसं झालं? माझं आणि मीराचं लग्न होऊन 13-14 वर्ष झाली होती, आणि या सगळ्या वर्षात मी तिला कधीच इतकं तुटलेलं आणि बेशुद्ध अवस्थेत पाहिलं नव्हतं. ती नेहमी हसतमुख आणि प्रसन्न स्वभावाची असायची. आमचं लग्नही अगदी आनंदाच्या वातावरणात झालं होतं. फक्त लग्नानंतर काही दिवसांनी, साधारणतः 1 महिना झाला असेल, माझी बहीण घरातून पळून गेली होती. पण त्या घटनेचा आमच्या वैवाहिक नात्यावर थेट काही परिणाम झाला नव्हता. त्याशिवाय असं काही मला आठवत नव्हतं की जे मला आता तिला एवढं त्रस्त करू शकतं. अर्धी रात्र झाली असावी. ती अचानक दचकून उठली आणि मला पाहून म्हणाली, रुद्र जिवंत आहे. तू पाहिलंस ना, तो जिवंत आहे. हे बघ, माझ्या हातांवर अजूनही रक्त सुकलेलं नाही आणि तो तरीही जिवंत आहे. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हटलं, मीरा, तू काय बोलतेस? तुझी तब्येत सध्या अजिबात ठीक नाही.
तू हे विचार करणं थांबवायला हवं. नाही, नाही कुणाल, रुद्र जिवंत आहे. तो मला मारून टाकेल. ती घाबरलेली होती. मी तिचा हात हळूच धरायचा प्रयत्न केला, तर तिने झटकून मागे घेतला आणि किंचाळून म्हणाली, तू मला हात लावू नको. तुझ्या हातांना पण रक्त लागेल. तुझी काही चूक नाही. फक्त मला वाचव. तुझ्या आईची शपथ, मला वाचव. तो मला मारून टाकेल. ती पूर्णपणे घाबरलेली आणि मानसिकदृष्ट्या असंतुलित वाटत होती. मी ताबडतोब तिच्या जवळ ठेवलेली झोपेची गोळी पाण्यासोबत तिला दिली. काही वेळात ती झोपी गेली, पण आता माझीच झोप उडाली होती. तिचं बोलणं सतत माझ्या डोक्यात घुमत होतं. तो जिवंत आहे. माझ्या हातावर अजूनही रक्त आहे. हे सगळं ऐकून माझ्या अंगावर काटा आला होता. मीरा कोणाचा खून करू शकते का? नाही नाही, मी स्वतःलाच म्हटलं. मीरा तशी नाही. मी माझा हा विचार लगेच झटकून टाकला आणि मोबाईल उघडून पाहू लागलो. पण काहीही करून मन शांत होत नव्हतं. मी आईजवळ गेलो आणि म्हणालो, आई, तू थोडा वेळ मीराच्या खोलीत थांब. मला थोड्या वेळासाठी बाहेर जावं लागेल. एक महत्त्वाचं काम आहे. मी लवकर परत येतो. आई माझ्या खोलीत गेली. मी गाडीची चावी घेतली आणि घराबाहेर पडलो. माझं थेट ध्येय होतं तीच दुकानं जिथे मीराची अवस्था अचानक बिघडली होती. मी दुकानात पोहोचलो. आश्चर्य म्हणजे अजूनही दुकानं उघडच होतं, बहुधा दिवाळीमुळे. पण मला वेळेची पर्वा नव्हती. मी दुकानाकडे नीट पाहिलं, पण तिथे मला ओळखीचं कोणीही दिसलं नाही. मी माझ्या मोबाईलमधून मीराची एक जुनी फोटो काढली आणि दुकानदाराला दाखवत विचारलं, भाऊ, ही स्त्री तुम्हाला ओळखते का? त्याने नकारार्थी मान हलवली. मी त्याच्याकडे विनंतीने पाहिलं आणि म्हणालो, कृपया दुकानातले इतर कर्मचारी आहेत का? त्यांनाही फोटो दाखवून विचारता का? मग मी एकामागून एक सर्व कर्मचाऱ्यांना तो फोटो दाखवला आणि विचारलं, तुम्ही हिला पूर्वी कधी दुकानात पाहिलंय का? पण कुणीही तिला ओळखलं नाही. माझी चिंता आणखीच वाढली, कारण आधी मला वाटत होतं की कदाचित मीराचा कोणीतरी ओळखीचा माणूस तिथे भेटला असेल, ज्यामुळे ती घाबरून गेली. पण तसं काही नव्हतं. मी शांतपणे घरी परत आलो. आई माझं परत येताच आपल्या खोलीत गेली. मी ड्रॉइंग रूममधील सोफ्यावर येऊन बसलो. डोक्यात विचारांचे वादळ चालूच होते. तेव्हाच अचानक माझ्या मनात एक विचार आला. मी थेट स्टोर रूममध्ये गेलो. मीराच्या त्या जुन्या डायऱ्या तिथेच होत्या. तिला डायरी लिहायची खूप आवड होती. आपल्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या घटना तिने त्या डायऱ्यांमध्ये नोंदवल्या होत्या. पूर्वी ती रोज डायरी लिहायची, पण हळूहळू कामाच्या आणि कुटुंबाच्या व्यापात ते लेखन विशेष प्रसंगापुरतंच मर्यादित झालं. मी 5-6 डायऱ्या वाचून पाहिल्या, पण काहीही सापडलं नाही. त्यामुळे मी परत खोलीत आलो. त्या डायऱ्या मी परत कपाटात ठेवायलाही विसरलो. सकाळ झाली होती. मी मीराला मागच्या रात्रीच्या घटनेविषयी काहीच विचारलं नाही आणि तिनंही काही तिनं आवश्यक समजलं नाही. उलट ती अगदी शांतपणे दिवाळीच्या तयारीसाठी मुलांना सजवण्यात गुंतली होती. मी मात्र आतून अस्वस्थ होतो. सतत वाटत होतं की काहीतरी विचारावं, पण मनाशी ठरवलं दिवाळीच्या त्या दिवशी तरी शांतच राहावं. संपूर्ण दिवस एक विचित्र बेचैनीत गेला. मागील रात्री घडलेली घटना अजूनही सगळ्यांच्या मनात होती. 2-3 दिवस असेच गेले. कुणीही त्या प्रसंगांचा उल्लेख केला नाही. मीरा तिच्या रोजच्या कामांमध्ये पुन्हा व्यस्त झाली. एक दिवस इरा माझ्याजवळ आली. तिच्या हातात एक जुनी डायरी होती. ती म्हणाली, बाबा, मला एक गोष्ट बोलायची. जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा. मी खोलीत बसून बातम्या पाहत होतो. इरा सुमारे 11-12 वर्षांची असेल. त्यावेळी ती खूप गंभीर दिसत होती. ती फार बोलकी नव्हती. जे विचारलं जाईल त्याचेच उत्तर देणारी. आजपर्यंत मला आठवत नाही की तिने स्वतःहून कधी मला काही सांगण्याची इच्छा दर्शवली असेल. ती तिच्या आईच्या अधिक जवळ होती. मी प्रेमळ स्वरात विचारलं, काय झालं ग बाळा?
इथेच बोल ना, मी मोकळाच आहे. तिनं नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, नाही बाबा, ही गोष्ट मी घरात बोलू शकत नाही. तुम्ही मला बाहेर घेऊन चला, पण प्लीज मम्माला सांगू नका. मी आश्चर्यचकित झालो की अशी काय गोष्ट आहे जी ती फक्त मला आणि घराबाहेर सांगू इच्छिते. मी तिला म्हटलं, हो हो, मी मोकळाच आहे, चल जाऊया. ती म्हणाली, मी फक्त चप्पल बदलून येते. मीराने विचारलंही, कुठं चाललात तुम्ही दोघं? मी थोडक्यात विषय बदलला आणि म्हणालो, इराला थोडा सामान घ्यायचा आहे, तेच घेऊन येतो. आम्ही दोघं मुख्य रस्त्यावर पोहोचलो तेव्हा इरा विचारात गुंतून म्हणाली, बाबा, मम्मा कधी चूक करू शकतात का? मी थोड्या आश्चर्याने म्हणालो, का ग, असं काय विचारतेस? काय झालं स्पष्ट सांग. ती पुन्हा म्हणाली, नाही बाबा, तुम्ही सांगा ना. तुम्हाला वाटतं का मम्मा कधी काही चूक करू शकतात? मी खांदे उडवत म्हणालो, अगं सगळ्यांकडून चुका होतात, तुझ्याही होतात, मग त्यात विशेष काय आहे? ती काही क्षण शांत राहिली आणि मग हळूच म्हणाली, बाबा, मम्मा कुणाला मारू शकते का? मी थोडंसं हसत म्हणालो, बघ ना, लहानपणी तुमच्यावर एकदा चिडून थोडं तिने मारलं होतं, विसरलीस का? सांगू का परत? मी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला, पण ती अजिबात हसली नाही, काहीच प्रतिसाद दिला नाही. यावेळी मलाही थोडं गंभीर व्हावं लागलं. मी गाडी थांबवली आणि शांतपणे विचारलं, इरा, जे काही आहे ते स्पष्टपणे सांग. आता मी खरंच काळजीत आहे. ती म्हणाली, बाबा, हे बघा. तिने समोर एक डायरी ठेवली. मी ती डायरी ओळखली. ही मीराची जुनी डायरी होती. मी विचारलं, यात काय आहे? आपल्या घरात गेल्या दिवाळीत उंदीर आला होता ना, तेव्हा मम्मा त्याला मारण्याऐवजी स्वतःच खोलीत लपली होती. ती कुणाला का मारेल? इरा मात्र हटून बसली होती. नाही बाबा, मला खरं सांगायचं आहे. मम्मा कुणाची हत्या करू शकते का? यावेळी मीही गंभीर झालो. विचारलं, कोणाची हत्या? काय म्हणतेस तू इरा? तिने डायरी पुढे केली आणि म्हणाली, यात सगळं लिहिलं आहे, वाचा. आणि प्लीज कोणालाही सांगू नका की मला हे सगळं माहीत आहे. मी आता घरी जाते. मी डायरी वाचायला लागलो, पण तिनं ती माझ्या हातातून घेतली आणि गाडीच्या डॅशबोर्डमध्ये ठेवत म्हणाली, आता नाही वाचायची. जेव्हा एकटे असाल तेव्हा वाचा, पण कोणालाही सांगू नका. इरा, तू मला घाबरवत आहे. मी खरोखरच अस्वस्थ झालो होतो. मनात एकच विचार, लवकरात लवकर ही डायरी वाचायला हवी. मी गाडी भरधाव चालवत घर गाठलं. मीराचं लक्ष नव्हतं. ती शांतपणे आपल्या खोलीत बसली होती. मी डायरी गाडीतच ठेवली आणि मीराजवळ गेलो. हसत म्हणालो, यार, तू तर खूप काळजीत टाकलंस आम्हाला कालपासून. ती मंद हसली आणि म्हणाली, एक गोष्ट विचारू? मी मान हलवत विचारलं, हो विचार. ती थोड्या शांत आवाजात म्हणाली, कधी तुझ्याबरोबर असं झालं आहे का की तुझ्या भूतकाळातील एखादी चूक अचानक तुझ्या समोर आली असेल? मी विचारात पडलो आणि म्हणालो, नाही, असं कधी झालं नाही. का? तुझी काही चूक समोर आली आहे का? ती फक्त मान डोलावून खोलीबाहेर गेली. मीही तिच्या मागे बाहेर आलो आणि म्हणालो, यार, मला थोडं महत्त्वाचं काम आहे, मी थोड्या वेळात येतो. तिने काहीच उत्तर दिलं नाही आणि मी घरातून बाहेर पडलो. माझं पुढचं ठिकाण एखादी शांत लायब्ररी किंवा पार्क असू शकलं असतं, जिथे मी एकांतात शांतपणे ती डायरी वाचू शकेन. पण मी गाडी एका झाडाच्या सावलीत उभी केली आणि गाडीच्या आतच बसून डायरी वाचायला सुरुवात केली. डायरीतील उतारा, मला रुद्रची प्रचंड चीड आहे. तो माझ्या आयुष्यात आला तेव्हापासून मी त्याला कधीच आवडली नाही. तो जसा मला पाहतो, जसा माझ्याशी वागतो, ते सगळंच मला अस्वस्थ करतं. एकदा मी झोपले असताना त्याने येऊन माझ्यावर पाणी फेकलं.
मी ओलसर अवस्थेत उठले तर तो उभा राहून हसत होता. मी त्याला चांगलाच मारला, पण मग आईने उलट मलाच मारायला सुरुवात केली. आता डायरी लिहिण्याआधी मी माझ्या जखमांवर मलम लावून बसले आहे. मी शपथ घेते, रुद्र, जर मला कधी संधी मिळाली तर मी तुझं आयुष्य संपवेन. हे वाचून मी सुन्न झालो. रुद्र कोण आहे आणि मीराने कधीच त्याचा उल्लेख माझ्यासमोर का केला नव्हता, हे खरोखरच खूप धक्कादायक होतं. तशी ती स्वतःतच गुरफटलेली असायची. मी जितकं विचारायचो तितकंच सांगायची. मी पुढचं पान उघडलं. डायरीतील पुढचा उतारा. आज विशाखा, माझ्या मामाची मुलगी, तिचं लग्न आहे. पण मला काहीच वाटत नाही, ना आनंद ना दुःख. कारण ती रुद्रला आवडायची हे मला माहीत होतं. एकदा तिने मला एक चिठ्ठी दिली होती रुद्रला द्यायला, पण मी ती चिठ्ठी आधीच वाचली आणि दडपून टाकली. त्यात लिहिलं होतं, रुद्र, तू इथे आलास तेव्हापासून तू मला आवडतोस. मी ती चिठ्ठी त्याच्याकडे कधीच दिली नाही. विशाखाने नंतर विचारले की रुद्राने काय उत्तर दिलं, तर मी खांदे उडवून सांगितलं की त्याने पत्र वाचलं आणि तुझी खिल्ली उडवली. पण खरं तर रुद्रने ती चिठ्ठी पाहिलीसुद्धा नव्हती. तरीही तो मला त्या चिठ्ठीच्या गोष्टी सांगत हसवायचा. आता ही विशाखा काय माझ्यावर प्रेम करणार? त्यानंतर तिने कधीही रुद्रशी बोलणं केलं नाही. आज तिचं लग्न होतंय आणि मी विचार करते, तिने रुद्रसोबत किती स्वप्न पाहिली असतील आणि आता ती त्याला किती दोष देत असेल. पण बिचारा रुद्रला तर काहीच माहीत नाही. माफ कर विशाखा, मी फक्त एवढंच ठरवलं होतं की ज्याने माझं सुख हिरावून घेतलं त्याच्याशी माझ्या कुटुंबातला कोणीच जोडला जाऊ नये. मला रुद्रचा प्रचंड तिरस्कार आहे आणि जर तू त्याच्याशी लग्न केलं असतं तर कदाचित मला तुझाही राग आला असता. हे दुसरं पान वाचून माझा श्वास रोखला गेला. ही मीरा, जी 13-14 वर्षांपासून माझी पत्नी आहे, जिचा स्वभाव इतका गूढ, शांत, संयमी वाटायचा, तिच्या मनात इतकी घृणा. ती डायरी मला सतत नवी मीरा दाखवत होती. एक अशी व्यक्ती जिला मी ओळखतच नव्हतो. मी ज्याचा दावा करत होतो मी तिला पूर्णपणे ओळखतो, तो भ्रम आता पूर्णपणे खोटा ठरला. मी डोळे मिटून प्रार्थना केली, देवा, पुढचं काहीतरी असं वाचू नको जे माझ्या समजुतींना तोडून टाकेल. मी पुढचं पान उघडलं. मला तो दिवस आजही आठवतोय, जेव्हा माझ्या आईने वडिलांच्या पाया पडून विनवणी केली होती, मला या घरात राहू दे, माझं दुसरं कुठेच ठिकाण नाही. पण वडिलांनी स्वतःला माणूस न समजता जणू काही देवच समजलं. त्यांनी माझ्या आईचं काहीच मान ठेवला नाही आणि त्याच दिवशी तिला घटस्फोटाचे कागद दिले. मी धावतच वडिलांकडे गेले. त्यांच्या तोंडावर हात ठेवून त्यांना बोलण्यापासून थांबवायचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता. मी आईची किंकाळी ऐकली आणि तेव्हाच माझं लक्ष रुद्रकडे गेलं. तो माझ्याकडे बघून हसत होता, एक शैतानी हसू. माझ्या अंगात आग पेटली. मला त्याचं रक्त प्यावंसं वाटत होतं. तो हे सगळं का करत होता? माझं त्याच्याशी शत्रुत्व तरी काय? काहीच माहिती नव्हतं. तो का असा वागत होता हेच समजत नव्हतं. हे पान इथेच संपलं, पण माझ्या आतली अस्वस्थता अधिकच वाढली होती. रुद्र कोण होता आणि मीरानी याबद्दल मला कधी काही सांगितलं का नाही? मी पुढचं पान उलटलं, पण ते फाटलेलं होतं. उरलेली डायरीही रिकामीच होती. फक्त शेवटच्या पानावर लिहिलं होतं. त्या सुटकेच्या तारखेला मी वेडी होऊ लागले होते जेव्हा रुद्राने नकार दिला. मला काहीच समजत नव्हतं. त्या लग्नाचा प्रस्ताव आल्यापासून मी त्याच्याकडे ओढली जाऊ लागले होते. कदाचित एक फोटो पाहूनच मी त्याच्यावर प्रेम करू लागले होते. पण रुद्रने ठामपणे नकार दिला. आपल्या घरात ते लग्न होऊ शकत नाही. आईनेही त्याचं ऐकून घेतलं. मला खूप राग आला होता, कारण त्याने मलाही म्हटलं होतं, तू त्या घरात लग्न करू शकत नाही. मी रुद्रशी वाद घालणं टाळलं, कारण मला माहीत होतं की मी काही बोलले तर खूप जहाल बोलून टाकेल. मी आईला स्पष्ट सांगितलं,
तो कोण आहे आपल्या घरच्या गोष्टीत बोलणारा? ना तो माझा भाऊ आहे, ना कुठला नातेवाईक. त्यामुळे त्याला आपल्या कौटुंबिक गोष्टीत ओढू नको. पण आईने मला कठोर नजरेने पाहिलं आणि म्हणाली, तुझ्या वडिलांचा सध्या आधार नाही, म्हणून तरी कुठल्या ना कुठल्या पुरुषाने या गोष्टीत बोलणं आलंच. तुझ्या वडिलांनी जे केलं ते मी विसरून टाकलं आहे. पण मी जेव्हा रुद्रसमोर ही गोष्ट ठेवली तेव्हा त्याने नकार दिला. आता त्याने नकार दिल्यावर मी तुझं लग्न तिथे कसं लावू शकते? आई, तो तुमच्या घटस्फोटाच्या वेळी हसत होता. मी हतबल होऊन म्हणाले. आईने शांतपणे उत्तर दिलं, तेव्हा तो लहान होता, पण आता तो तरुण आणि समजूतदार झाला आहे. उगाचच तू त्याच्याशी वैर धरला आहे. सोड हे सगळं, राग रुसवे. बघ, आपल्यासोबत कोणताही पुरुष नाही आणि देवाने त्याला आपल्यासाठी पाठवला आहे, एक संरक्षक म्हणून. आणि तूच त्याची कदर करत नाही. मी 2 दिवस माझ्या आईला समजावण्याचा प्रयत्न केला, पण काहीही काम होत नव्हतं. रुद्रच्या प्रेमाने तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. मी तिला जितके समजावण्याचा प्रयत्न केला तितकी ती माझ्या विरोधात जात होती. जर तो माझा खरा भाऊ असता तर मी त्याच्या म्हणण्याला सहमती दिली असती, पण तो अनोळखी होता. माझी आई त्याच्यावर कसा विश्वास ठेवू शकते? मी माझ्या आईला आत्महत्येची धमकीही दिली आणि म्हणाले, ठीक आहे, जर तुला त्याच्याशी लग्न करायचे नसेल तर करू नको. तू जिथे म्हणशील तिथे मी लग्न करेन, पण मला या घरात त्या माणसाची उपस्थिती सहन होत नाही. यावर माझी आई चिडून म्हणाली, तुला जे करायचं आहे ते कर. तू आयुष्यभर एक दृश्य निर्माण करत आहे. तो मुलगा लहानपणापासून इथेच राहतो आणि आजपर्यंत तू त्याच्याशी वैर करत आहे. तुला जे करायचे ते कर. तुला समजावून मी कंटाळलो आहे. हे बोलून माझी आई तेथून निघून गेली. तुला समजावून मी कंटाळले आहे. हे बोलून माझी आई तेथून निघून गेली. मग मी स्वयंपाकघरातून उंदीर मारण्याचे विष उचलले आणि माझ्या खोलीत आणले. मी पूर्णपणे ठरवले होते की आता मला आत्महत्या करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि या पायरीनंतर मी रुद्र नावाच्या समस्येपासूनही मुक्त होईन. मी मध्यरात्रीपर्यंत विचार करत राहिले की मी जे करणार आहे ते बरोबर आहे की ते माझ्या भावनांच्या कमकुवतपणा आहे. मी ठरवले होते की एकतर मी आता त्याच्याशी लग्न करेन किंवा मी त्या रुद्राला माझ्या आयुष्यातून बाहेर काढेन. जर मी या दोन्ही गोष्टी करू शकले नाही तर मी माझे जीवन सोडून देईन. रात्रीच्या शेवटच्या तासात मी माझ्या गादीखाली उंदीर मारण्याचे विष ठेवले होते, कारण मला अजूनही थोडा वेळ हवा होता. आता मला लग्नाची इच्छा पूर्वीसारखी तीव्र राहिली नव्हती, पण रुद्रच्या नकारामुळे ती हट्ट बनून राहिली होती. दुसऱ्या दिवशी मी त्याच्याकडे गेले आणि स्पष्ट शब्दात विचारलं, तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? आमच्यावर एवढं नियंत्रण का ठेवतोस? तुझं स्वतःचं काही आयुष्य नाही का, जो आमच्या आयुष्यावर हक्क गाजवायचा प्रयत्न करतोयस? तो संतापून माझ्याकडे पाहत म्हणाला, आत्ता आणि इथेच माझ्या खोलीतून निघून जा. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. लहानपणापासून मी तुला सहन करत आलोय, पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. समजलीस? मीही कठोरपणे म्हणाले, ठीक आहे, मग तूही माझ्या आयुष्यातून दूर राहा. आणि ऐकून घे, मी कुणालशीच लग्न करणार आहे. समजलास? तो चिडून ओरडला, मीरा, एवढा हट्ट का धरतेस? मी जर तुला त्या लग्नाला नकार देतोय तर त्यामागे काहीतरी कारण असेल ना? मी कंटाळलोय तुझ्या या कारणांच्या कहाण्यांना, मी थकून उत्तर दिलं. मग मला हे सांग, त्यावेळी काय कारण होतं जेव्हा माझ्या आईचा घटस्फोट होत होता आणि तू फक्त हसत राहिलास? रुद्र, आता तू माझ्या मनात इतका खोलवर झिरपलाय की तुझ्या स्वार्थी वागणुकीसाठी मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. रुद्र काहीच बोलला नाही. मी खूप वेळ वाट पाहत राहिले की कदाचित तो काही बोलेल, पण तो जणू मुका झाला होता. शेवटी मी त्याच्याकडे बोट दाखवत ठामपणे म्हणाले,
मी कुणालशीच लग्न करणार, जे करायचं असेल ते कर. आणि मी तेथून निघून गेले. माझ्या छातीत धडधड सुरू झाली होती. काहीच समजत नव्हतं की आता काय करावं. पण मग तेच झालं जे अजिबात व्हायला नको होतं. आईने कुणालच्या घरच्यांना नकार दिला आणि मला काहीच सांगितलं नाही. मी ताबडतोब आईकडे गेले आणि विचारलं, तुम्ही का नकार दिला? तेव्हा त्यांनी खांदे उडवत उत्तर दिलं, तुला सांगितलं होतं. रुद्र म्हणाला, किती लोक योग्य नाहीत. आई, हा रुद्र नाही, ही तर माझ्या आयुष्यातली मोठी आफत आहे. कधी जाईल हा? मी वैतागून माझ्या खोलीत गेले. मला प्रचंड राग आला होता. मी उंदीर मारण्याच्या गोळ्या उचलल्या आणि स्वयंपाकघराकडे निघाले. तेव्हाच आई आली. मी विचारलं, का आली? आई म्हणाली, अरे, रुद्रसाठी दूध घ्यायला आले. तुला माहीत नाही का? तो रात्री दूध पिऊन झोपतो. आई, तू जाऊ नको, मी देईन त्याला. ती आश्चर्यचकित झाली, कारण आजपर्यंत मी कधी रुद्रसाठी काही केलं नव्हतं. पण मी मात्र माझ्या मनात धगधगत असलेल्या संतापाला शमवण्यासाठी रुद्रच्या दुधात विष घालवलं आणि ते दूध त्याच्या खोलीत ठेवायला गेले. तेव्हा तो बाथरूममध्ये होता. मी पटकन देवाचं नाव घेतलं आणि दूध ठेवून बाहेर आले. पूर्ण रात्र बेचैनीत गेला. सकाळ झाली आणि जे मी ठरवलं होतं तेच घडलं. रुद्र मरण पावला होता आणि तो दिवस, तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंददायक दिवस ठरला. हीच त्या डायरीची शेवटची पानं होती. हे सगळं वाचून मी सुन्न झालो होतो. माझ्या मनात एकच विचार घोळत होता, मीरा हे असं कसं करू शकते? ती तर इतकी शांत की कधी कुणाला कठोर शब्दही बोलत नसे. मग तिने इतकं टोकाचं पाऊल कसं उचललं? मी डायरी बंद केली होती, पण माझ्या विचारांची दोर दूरवर जात होती. आणि सर्वात मोठा प्रश्न, हा रुद्र नेमका कोण होता? मी त्याला का ओळखत नाही? प्रत्येक वेळी जेव्हा रुद्राचं नाव येई, माझं डोकं याच विचाराने भरून जात असे. मी गाडी सुरू करायचा प्रयत्न केला, पण माझे हात थरथरत होते. माझं मन अजूनही एका विचाराने ग्रासलेलं होतं. जर इराने सुद्धा हे सगळं वाचलं असेल, तर ती आपल्या आईबद्दल काय विचार करत असेल? ती आधीच खूप शांत राहते, पण आता तिच्या मनावर काय परिणाम होत असेल? हे सगळं विचारून मन अतिशय व्यथित झालं. तो घरी परत आला, पण पूर्णपणे गप्प होता. मी 2-3 वेळा मीराशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण जसं काही बोलावं तसं जिभेवर शब्दच टिकत नव्हते आणि मी पूर्णपणे रिकाम्या फळ्यासारखा वाटायचो. ती आश्चर्याने म्हणायची, कुणाल, मला तुमचं काहीसं बरोबर वाटत नाही. आणि मी फक्त डोकं हलवून नकार देत असे. मी स्वतःशीच झगडत काही दिवस घालवले. विचार करत होतो, मला मीराशी हे सगळं विचारायला हवं का, की राहू द्यावं? कारण हे सगळं तर आमच्या लग्नाआधीचं होतं. आता विचारलं तर काय उपयोग? आणि तिला जर काही सांगायचंच असतं तर ती इतक्या वर्षात कधीही सांगू शकली असती ना. आता ती का उत्तर देईन? हे विचार सतत माझ्या मनात घोळत होते. मी परिस्थिती पाहून काही न बोलणंच योग्य समजलं. मी इराला समजावण्याचा प्रयत्न केला, तर ती शांतपणे म्हणाली, बाबा, जे काही आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही. कृपया मला कुठल्या तरी बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश द्या. मी तिच्या बोलण्यामागचं कारण विचारलं नाही, कारण मला जाणवलेलं होतं ती फक्त तिच्या आईपासून दूर जायचं ठरवत होती. काय काळ आला होता. मी माझ्या बायकोच्या आणि मुलींच्या दोघींच्याही वागणुकीमुळे फारच त्रस्त होतो. शेवटी जेव्हा माझ्या सहनशीलतेची मर्यादा पार झाली, एका रात्री मी मीराशी बोलायचं ठरवलं. ती माझ्यासाठी दूध गरम करून आणत होती. जेव्हा ती परत स्वयंपाकघरात जाणार होती, तेव्हा मी तिचं मनगट पकडलं आणि म्हणालो, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. ती म्हणाली, स्वयंपाकघर अस्ताव्यस्त पडलंय, मी लगेच येते. मी तिला थांबवत म्हणालो, मीरा, जर मी ही गोष्ट आत्ता बोललो नाही तर खरंच सांगतो, माझं डोकंच फुटेल विचार करत करत.
ती माझ्यासमोर येऊन बसली आणि शांतपणे म्हणाली, बोल, काय झालंय? मी पाहते तू काही दिवसांपासून खूप गोंधळलेला वाटतोस. माझ्याशीही नीट बोलत नाही. मी सरळ विचारलं, हा रुद्र कोण आहे? मी स्पष्टपणे पाहिलं. मीराच्या चेहऱ्याचा रंग क्षणात बदलला. ती म्हणाली, तू हे का विचारतोयस? काही घडलंय का? मला काही फालतू गोष्टी नकोयत. मी जे विचारलंय तेच उत्तर दे. हा रुद्र कोण आहे? ती सरळ नकार देऊ लागली. मला माहीत नाही. तू काय बोलतोयस? मी स्पष्ट बोललो, तोच रुद्र ज्याला तू उंदीर मारण्याचं विष दिलं होतंस. आता मी पाहिले, मीराचे हात थरथरत होते. तुला हे कुठून समजलं? माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता ती विचारत होती, हे तुला कसं कळलं? मी म्हणालो, मीरा, मी शेवटचं विचारतोय, नाहीतर आपलं नातं धोक्यात येईल. सांग, हा रुद्र कोण होता आणि तो त्याला का मारलं? कुणाल, तो माझा भाऊ होता आणि जितकं दुःख त्याने आम्हाला दिलं तितकंच मी त्याला परत केलं. म्हणजे तो तुझा भाऊ होता आणि तू मला आजपर्यंत हे सांगितलंच नाही. कसं सांगितलं असतं? तो मेलाच होता आणि खरं सांगायचं तर मीच त्याला मारलं. मग उरलं तरी काय होतं सांगण्यासारखं? मीरा, मला सगळं स्पष्ट सांग. तू कल्पना करू शकत नाही माझ्या आत काय तडफड सुरू आहे. मी आतून जळतोय. आता मी काय समजावं? की माझी बायको एक अपराधी आहे? माझे वडील दुसऱ्यांदा लग्न करून आले आणि आम्हाला हे तेव्हाच कळालं जेव्हा ते आपल्या दुसऱ्या बायकोला आणि मुलाला घेऊन घरी आले. आईने खूप विरोध केला, पण शेवटी गप्प बसली. वडिलांनी तिला घटस्फोट दिला. मला घटस्फोटाचा तेवढा त्रास झाला नाही जितका त्रास मला त्या हसऱ्या चेहऱ्याने दिला. रुद्र आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावरची ती विजयाची हास्य, जणू त्यांचा हेतूच पूर्ण झाला, आम्हाला घराबाहेर काढण्याचा. घटस्फोटानंतर आम्ही नानीच्या घरी राहायला गेलो. काही वर्षांनी आजीही गेली आणि आम्ही तिथे राहू लागलो. 2-3 वर्षांनी वडील आणि त्यांची दुसरी बायको एका रोड अपघातात दोघेही वारले आणि रुद्र आमच्याकडे राहायला आला. आईने त्याला जबरदस्ती ठेवले, पण मी अजिबात तयार नव्हते. पण त्या घरात माझ्या शब्दांना महत्त्व दिले जात नव्हते. मग आमच्या घरातील प्रत्येक बाबतीत रुद्रला प्राधान्य मिळू लागले. आई कोणतेही काम करत असली तरी ती नंतर माझे मत घेत असे, पण रुद्रला घरचा माणूस मानून ती त्याचा प्रत्येक सल्ला घेत असे आणि तो मला अपमानित करण्याची एकही संधी सोडत नसे. तो नेहमीच असे काहीतरी बोलायचा ज्यामुळे माझ्या मनात रागाची आग पेटत असे. तुला माहिती आहे, जेव्हा तुझ्यासोबत लग्नाचा विषय आला तेव्हाही रुद्रने हे लग्न होऊ दिले नाही. मी वारंवार कारण विचारत राहिले, पण एकदाही माझ्या भावाने मला कारण सांगितले नाही. काश त्याने मला तेव्हा सांगितले असते तर हे सर्व घडले नसते. त्या दिवसात मी खूप मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते, म्हणून मी रुद्रला उंदराचे विष दिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला वाटले की तो मेला आहे. आई त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती, पण परत येताना तो वारला. तुझ्याशी लग्न झाल्यानंतर मला कळले की तुझी बहीण जान्हवीला रुद्र आवडायचा. तिला माहीत नव्हते की रुद्र मेला आहे आणि तो माझा भाऊ आहे, हेही तिला माहीत नव्हते. जेव्हा तिने मला रुद्राचा फोटो दाखवला तेव्हा मी आतून हादरले होते, पण तरीही मी तिला सांगितले नाही की तो माझा भाऊ आहे. ती म्हणायची की तिचा भाऊ म्हणजे तू. तिला तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी कधीच लग्न करू देणार नाही, म्हणून ती पळून जाऊ इच्छित होती. मी तिला खूप समजावून सांगितले, कारण मला माहीत होते की रुद्र आता या जगात नाही. मग एके दिवशी ती खरोखर पळून गेली. मी आतून खूप अस्वस्थ झाले. मग मला कळाले की रुद्र फक्त तुझी बहीण आवडली म्हणून मला हे लग्न नाकारत आहे. जर तुला कळले असते की तुझ्या बहिणीत आणि रुद्रमध्ये काहीतरी चालू आहे तर तू माझ्याकडून त्या सगळ्यांचा सूड घेतला असतास.
सावत्र भाऊ असूनही रुद्र नेहमी माझी काळजी घेत असे, पण मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी जेव्हा आम्ही बांगड्यांच्या दुकानात गेलो, तेव्हा तुला माहिती आहे का मी कोणाला पाहिले? रुद्र आणि जान्हवी. ते दोघेही तिथे बांगड्या खरेदी करत होते. आता मला कळाले की रुद्र हा एकमेव असा आहे जो जगातून पळून जाऊ शकतो. खरं तर मी त्याला उंदीर मारण्याचे विष दिले होते, पण त्याने कधीही दूध प्यायले नव्हते. कदाचित त्याने मला वॉशरूममधून बाहेर पडताना पाहिले असेल, म्हणून त्याने दूध प्यायले नाही आणि तो वाचला आणि नंतर शांतपणे माझ्या आयुष्यातून निघून गेला. आज मला स्वतःवरच आश्चर्य वाटतंय की मी हे सगळं का केलं. असं म्हणत ती रडू लागली आणि स्वतःलाच मारू लागली. मी त्यावेळी जान्हवीला भेटणार होते. मी तिला फोन करून माझ्या घरी बोलावलं आणि तिला रुद्रला सोबत बोलावण्यास सांगितलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जान्हवीलाही हे सगळं माहीत नव्हतं. जेव्हा ते दोघं आले तेव्हा माझ्या घराच्या ड्रॉइंग रूममध्ये एक वेगळाच देखावा बनला होता. मीरा रुद्रला मिठी मारून माफी मागत होती आणि तोही अश्रू पुसत होता आणि त्याच्या चुकांबद्दल मंद आवाजात माफी मागत होता. तर मित्रांनो, ही कहाणी आपल्याला हे देखील शिकवते की अपूर्ण माहिती आणि गैरसमज नातेसंबंध तोडू शकतात. सुडाची भावना अनेकदा पश्चातापात बदलते. कधीकधी जो आपला शत्रू वाटतो तो प्रत्यक्षात आपलाच असतो. परिस्थिती आणि भावनांनी त्यावर पडदा टाकला आहे. तर मित्रांनो, ही आजची कथा होती. या कथेबद्दल तुमचे काय मत होते कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.